हाय, तुम्ही टॉम हँक्सबद्दल नक्कीच ऐकलं असेल. टॉम हँक्स हा एक अतिशय नावाजलेला ॲक्टर आहे आणि त्याचा द टर्मिनल हा सिनेमा मला फार आवडला होता आणि आज मला त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. द टर्मिनल हा सिनेमा स्टीवन स्पीलबर्ग यांनी 2004 साली दिग्दर्शित करून प्रदर्शित केला होता आणि त्यानंतर काही वर्षांनी मी तो बघितला आणि लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा तो कुठेतरी चॅनलवर आला आणि तो मी रेकॉर्ड करून ठेवला. इनफॅक्ट माझ्या मुलाने ईशानने रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा रादर पुष्कळ वेळा बघण्याचा योग आला. जसा मी तो परत परत बघत गेलो तसा तो मला जास्त जास्त कळत गेला आणि त्याच्यात मला आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला उपयोगी पडतील असे काही लाईफ लेसन्स मिळाले. काही उपदेश करत नाही आहे मी, अगदी आपल्या रोजच्या जगण्यातले काही गोष्टी त्यातनं आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. म्हणूनच तुमच्याशी आज या गप्पा. त्याचा बेसिक प्लॉट असा आहे की टॉम हँक्स, विक्टर नॉवोर्स्की म्हणून त्याचं कॅरेक्टर आहे, तो क्रकोझिया म्हणून एक कुठला तरी देश आहे, तिकडनं न्यूयॉर्क सिटीमध्ये आलेला आहे काही कामानिमित्त. आणि जेव्हा तो लँड होतो एअरपोर्टवरती, जेव्हा त्याचे कागदपत्र दाखवले जातात तेव्हा काही टेक्निकल गोष्टींमुळे त्याला न्यूयॉर्क सिटीमध्ये जाणं शक्य नसतं आणि त्याच्या मायदेशीही त्याला जाणं शक्य होत नाही. असा काहीतरी एक टेक्निकल प्रॉब्लेम होतो. ही ॲक्च्युअल काही वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे. तीच स्पीलबर्ग साहेबांनी थोडी विस्तारित आणि मनोरंजनात्मक या सिनेमामध्ये मांडली आहे. तर विक्टर नॉवोर्स्कीला जेव्हा कळतं की फक्त टेक्निकल कारणामुळे आपल्याला इथे आता एअरपोर्टवरतीच थांबायला लागेल, ना आपण आपल्या घरी जाऊ शकतोय ना न्यूयॉर्क सिटीत जाऊ शकतोय, तेव्हा तो माणूस कुठलाही त्रागा न करता, आरडाओरडा न करता काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घ्यायला सुरुवात करतो. ही एक जबरदस्त क्वालिटी मला वाटते की जी आपल्या सगळ्यांमध्ये असावी. आपली जेव्हा चूक नसते ना तेव्हा आपला इगो प्रचंड मोठा असतो आणि आपण तेव्हा काहीही ऐकून घ्यायच्या तयारीत नसतो. त्यामुळे समोरच्यावर आपण नुसती आगपाखड करतो, शिव्या, आरडाओरडा, तमाशा करण्यात आपला वेळ घालवतो आपण. पण इथे टॉम हँक्स काय करतो की जेव्हा त्याला हे कळतं की ही परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेरची आहे, आपण ह्याच्यात काहीही करू शकत नाही, तर ती ॲक्सेप्ट करावी. त्याची सगळी एनर्जी तो ती परिस्थिती समजून घेऊन त्याच्यावर मार्ग कसा काढता येईल ह्याच्यावरती घालतो. आपण किंवा मी एखादंच असतो तो उलटं केलं असतं. आपण आरडाओरडा करून तमाशा करण्यातच आपली एनर्जी घालवली असते. तो ज्या देशातनं आलेला आहे त्याची भाषाही वेगळी आहे, त्याला इंग्लिश भाषाही येत नाही. म्हणजे हाही त्याला प्रॉब्लेम एक असतो की काय प्रॉब्लेम झाला हे समजून घ्यायलाच त्याला बराच वेळ लागतो. तरीही त्याचा आवाज कधीही वाढलेला दाखवला नाही आहे, आरडाओरडा करताना तो दाखवला नाही आहे. फक्त या प्रसंगातच नाही, अख्ख्या सिनेमात प्रत्येक वेळेला त्याचीच काहीतरी समजून घ्यायची तयारी दाखवली आहे. ही एक फार छान क्वालिटी आहे जी आपण आत्मसात करायला पाहिजे, जी मी करायला पाहिजे असं सुरुवातीला आपण म्हणूया. आता टॉम हँक्स शांतपणे एका जागी बसून जी काय परिस्थिती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला त्यातनं मार्ग काढायचा असतो. सगळ्यात पहिल्यांदा तो एक बायलिंग्वल इंग्लिश डिक्शनरी घेतो, कारण त्याची जी भाषा आहे ती काहीतरी रशियन किंवा अशी दाखवली आहे, ती आणि इंग्लिश ह्याची एक काहीतरी बायलिंग्वल त्याला डिक्शनरी तो घेतो. कारण त्याला हा प्रॉब्लेम समजून घ्यायचा असेल आणि त्यातनं मार्ग काढायचा असेल तर तिकडे काही दिवस चक्क गेट नंबर 67वर राहावं लागणार असतं त्याला. आणि मग त्याला आजूबाजूच्या पाट्या वाचणं, आजूबाजूला काय चाललंय ते कळणं, माणसांशी बोलणं, कोणाची मदत घ्यायची हे कळणं, याच्यासाठी इंग्लिश भाषा जुजबी तरी येण्याची त्याला गरज असते. सो ही पहिली पायरी उचलतो तो. नंतर तो आजूबाजूला काय घडतंय एअरपोर्टवरती आणि ते आपल्याला कसं त्याचा उपयोग करून घेता येईल हे पाहायला लागतो, कारण त्याच्याकडे पैसे नसतात, त्याला खायची प्यायचीही त्याला सोय करायची असते. तो पॅनिक होत नाही अजिबात. काय करता येईल हे बघण्यासाठी आपण शांत थंड डोक्याने विचार करायला हवा आणि आजूबाजूला पाहायला हवा. आपल्याला मार्ग एखाद्या वेळेस आजूबाजूला मिळतो किंवा दिसू शकतो जर का आपण शांतपणे विचार करू शकलो तर. हे अवघड आहे, हे सोपं नाही आहे, पण ह्याचं भान ठेवलं पाहिजे आपण. आणि ते टॉम हँक्स करतो आणि त्याला
आजूबाजूला जे काय चालतं आहे त्याच्यावरनं त्याला त्याची खायची प्यायची सोय करता येईल एवढं तरी काम त्याला करता येतं, एवढं काम त्याला शोधता येतं. दुसरं असं दाखवलं आहे त्यांनी की डिक्सन म्हणून तिकडचा एअरपोर्टचा सुपरवायझर आहे, तो याच्या अगेन्स्ट आहे. त्याला टॉम हँक्सला काहीही करून न्यूयॉर्क सिटीत पाय ठेवू द्यायचं नाही आहे, त्याला मायदेशीच त्याला परत पाठवायचं. आणि हे टॉम हँक्सलाही माहिती आहे. पण टॉम हँक्सला हेही माहिती आहे की त्याची काही चूक नाही आहे, तो ह्या परिस्थितीत आहे. त्यामुळे तो डिक्सनशी बोलताना कधीही अतिशय निडरपणे फिअरलेसली नजरेला नजर देऊन बोलताना दाखवला आहे. कधीही त्याचा आवाज वाढत नाही. तो डिक्सन चिडचिड करतो पण हा शांत दाखवला आहे. कुठलीही भीती त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही कधी. ही पण एक फार चांगली क्वालिटी आहे. परिस्थिती आपल्याला घाबरवते आणि आपण घाबरून गेलो ना की आपलं अवसान गळतं आणि आपल्या हातून चुका व्हायला लागतात. ते आपण अतिशय कॉन्शियसली टाळलं पाहिजे. ते टॉम हँक्सच्या बाबतीत फार प्रकर्षाने जाणवतं. नियंत्रणात नसलेली गोष्ट ॲक्सेप्ट करणं, त्याच्यावर सोल्युशन, त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आपली एनर्जी घालवणं आणि परिस्थितीला निडरपणे तोंड देणं, हे टॉम हँक्स सगळ्यात पहिल्यांदा करतो. आणि त्यातनंच त्याला एक एक मार्ग पुढे कसा मिळायला लागतो ते आपण पाहूया. आत्तापर्यंतचा हा सिनेमा ऐकून तुम्हाला काही रिलेट करता आलं का तुमच्या आयुष्याशी? काही घडलेल्या घटना आठवल्या असतील तर मला म्हणजे बरं वाटेल की काहीतरी त्याचा उपयोग तुम्हाला होतोय. आता पुढे गंमत अशी होते की एक दिवस तो एअरपोर्टवरती संध्याकाळचा वेळ घालवायला फिरत असतो, तर त्याला एक भिंतीचं अर्धवट काहीतरी एक कार्पेंट्रीचं काम अर्धवट करून ठेवलेलं दिसतं आणि आजूबाजूला सगळं सामान ते कामगार ठेवून गेलेले असतात. बरं, बहुतेक आता मला डिटेल आठवत नाही आहे, पण बहुतेक ह्याच स्वरूपाचं काम तो त्याच्या मायदेशी करत असतो, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी पटापटा कळतात, काय काय आहेत, काय काम आहे. आराखडा तिकडे दिलेला असतो, काम संपूर्ण झाल्यावर कसं दिसेल ते. तर तो ते हेल्मेट घालतो, गाणी लावतो कानात ऐकत आणि छान मजेत रात्रभर जागून नाचत गात ते काम करून टाकतो. सकाळी जेव्हा ती टीम परत येते, जी आदल्या दिवशी अर्धवट काम सोडून गेलेले असतात, त्यांना बघून, ते काम बघून त्यांना विश्वासच बसत नाही की इतकं सुंदर काम केलं कोणी. तो तिकडेच असतो, टॉम हँक्स तिकडेच असतो, त्यामुळे त्यांना कळतं की ह्यानी केलं, पण त्यांना हे कळत नाही की अरे हा आला कुठनं, ह्यानी केलं का आणि इतकं छान काम कसं काय होऊ शकलं एका रात्रीत. जेव्हा मी हे पाहिलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की असं एखादं काम आपल्याला जर का दिसलं किंवा मिळालं जे आपल्या आवडीचं असेल, जे आपल्याला येत असेल, तर आपण ते सरळ करून मोकळे होतो का? हे मी करू का? केलं तर मला काय फायदा होईल? मीच का करू? दुसरं का नाही कोणी करत आहे? ह्या विचारात अडकतो. इथे टॉम हँक्स ते सगळं पाहतो समोर, आवडतं, त्याला येत असतं, करून मोकळा होतो. फायदा तोट्याचा तो विचार नाही करत. न जाणो ती एक संधी तुम्हाला कोणीतरी दिली असेल आणि आपण मात्र प्रत्येक कामात फायदा तोट्याचा विचार करतो आणि काही गोष्टी किंवा काही संधी आपल्या हातनं आपण घालून बसतो. असं असू शकेल का, असा माझ्या डोक्यात विचार आला. आणि ह्याचा फायदा त्याला असा होतो की तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो, तो त्याचं काम पाहून त्याला इतकं आवडतं की तो त्याला सरळ नोकरीचीच ऑफर करतो आणि दर तासाचं काही डॉलर्सचं मानधन त्याला मिळायला सुरुवात होते. हे केवळ त्यांनी फायद्या तोट्याचा विचार न करता आवडीचं काम मिळालंय, तो करून मोकळा होतो, ह्यामुळे होतं. आणि त्या रात्रीपासून त्याचं नशीब फिरायला सुरुवात होते. सिनेमाचा शेवटही फार सुंदर दाखवला आहे. त्याला त्याच्या मैत्रिणीमुळे एक दिवसाचा अमेरिकेत जाण्याचा, न्यूयॉर्कमध्ये जाण्याचा एक दिवसाचा इमर्जन्सी व्हिसा मिळतो, जो डिक्सनलाही थांबवता येत नाही. आणि शेवटी जेव्हा एअरपोर्टचे दरवाजे उघडून तो पाऊल पहिलं बाहेर टाकतो, दोन्ही हात आकाशाकडे बघत डोळे मिटलेले असतात त्याने. छान वारा दाखवलाय आणि स्नोफॉल होतोय. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो एक सेन्स ऑफ रिलीफ आहे ना, एक ओझं उतरवल्याचा जो एक जे फिलिंग आहे ते शब्दातीत आहे. त्या एका शॉटसाठी तो अख्खा सिनेमा पुन्हा एकदा बघावा.
आपण सगळे अशा आपल्या आयुष्यातल्या त्या क्षणाची वाट बघत असतो की ही सगळी ओझी एक दिवस उतरू देत आणि मी मोकळा होऊ दे, एक रिलीफ मला मिळू दे. तो टॉम हँक्सनी जो काही क्षण त्याच्या चेहऱ्यावरती जे काय भाव त्याने दाखवले आहेत अप्रतिम आहेत. म्हणजे आपल्याच अंगावर येतं ते. आपणच आपल्याला बघतो की अरे असा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल. तुम्ही पहा हा सिनेमा, फार छान आहे. त्यात मनोरंजनही आहे, शिकण्यासारखंही आहे, ॲक्टिंग तर अफलातून आहे. आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा माझं बोलणं तुम्हाला पटलं का, सिनेमा तुम्हाला आवडला का. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला इनफॅक्ट तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल की अजून माझ्याकडनं काय मिस झालं आणि जे तुम्हाला कळलं आहे सिनेमात. लवकर भेटूया. मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.